तो क्रिकेट खेळला, त्याने कोचिंग केली, पिक्चरमध्ये काम केलं, तो बिग बॉसमध्ये गेला, त्याने स्टँडअप कॉमेडीही ट्राय केली, त्याने 2 लग्न केली आणि पॉलिटिक्समध्येही आपलं नशीब चमकवण्याचा प्रयत्न केला. पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्याचं नशीब आलं ते फक्त अपयश आणि संघर्ष. आणि आजही त्याचा संघर्ष चालू आहे ठाण्यातील एका हॉस्पिटलमध्ये, तो त्याच्या जीवनाशी. ही गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या मातीत जन्माला आलेल्या एका खेळाडूची, ज्याला पाहून एकेकाळी काही लोक म्हणायचे की हा तर सचिनपेक्षा चांगला खेळतो. ही गोष्ट आहे विनोद कांबळेची. जो व्यक्ती एकेकाळी यशाच्या शिखरावरती होता, पैशामध्ये लोळत होता, तो आजच्या घडीला 30,000 रुपयांच्या पेन्शनवरती आपलं घर सांभाळत आहे. सचिन तेंडुलकर, जो विनोद कांबळीचा एक वेळचा एकदम जिगरी मानला जायचा, आणि तो चूप आहे. आणि या सगळ्यांमध्ये विनोद कांबळीची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. बरं मला सांगा, विनोद कांबळीवर एवढे वाईट दिवस कोणामुळे आले? काय झालं होतं 1997च्या सेमीफायनल मॅच मध्ये? त्या एका मॅच मुळे विनोद कांबळीचं करिअर कसं संपलं? कोणत्या व्यक्तीने विनोद कांबळीचं करिअर संपवलं? आणि या सगळ्यात मोठा प्रश्न, सचिन सोबत हे सगळं का नाही घडलं? हे सगळं समजून घेण्यासाठी तुम्हाला विनोद कांबळीचं जीवन समजून घ्यावं लागेल. विनोद कांबळीचा जन्म मुंबईमधील एका चाळीमध्ये 18 जानेवारी 1972 झाला. त्याचे वडील गणपत कांबळी एका गॅरेजमध्ये मेकॅनिक होते. घरची परिस्थिती हालाकीची, घरात खायला अन्न नाही, तर मग क्रिकेटसाठी पैसे कसे येणार? तर या क्रिकेट वेड्या विनोद कांबळीने लहानपणी चोरी देखील केली होती आणि त्या पैशानं क्रिकेटची बॅट खरेदी केली. क्रिकेटच्या सरावासाठी विनोद कांबळी यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथील कामट मेमोरियल क्रिकेट क्लब जॉईन केले, जिथे त्यांचे प्रशिक्षक होते रमाकांत आचरेकर सर. मी तुमचा नवीन शिक्षक आहे. आणि येथेच विनोद कांबळीची भेट सचिन तेंडुलकरशी झाली. पुढे सचिन आणि विनोद यांनी रमाकांत आचरेकर सर यांच्या म्हणण्यानुसार शारदाश्रम विद्या मंदिर या शाळेत प्रवेश घेतला. याच शाळेतून दोघांनी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. आणि यानंतर दिवस आला 24 फेब्रुवारी 1988चा. तो दिवस ज्या दिवशी शारदाश्रम विद्या मंदिर आणि सेंट झॅव्हियर या 2 शाळांमध्ये एक मॅच खेळली जाणार होती, आणि हीच मॅच इतिहासामध्ये नोंद होणार होती. विनोद कांबळी आणि सचिन रमेश तेंडुलकर या 2 पोरांनी 664 रनांची नाबाद पार्टनरशिप या मॅच मध्ये केली, आणि यापैकी 349 रन्स एकट्या विनोद कांबळीने केले. तेव्हा कांबळीचं वय होतं फक्त 16 वर्ष. या मॅच नंतर कांबळीने मागे वळून पाहिलं नाही. विनोद कांबळीने त्याच्या रणजी कारकिर्दीच्या पहिल्या मॅचच्या पहिल्याच बॉलवरती 6 मारला होता. 1991 मध्ये विनोद कांबळीच्या इंटरनॅशनल करिअरची सुरुवात झाली. विनोद कांबळीनं त्याचं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक इंग्लंड विरुद्ध 11व्या मॅच मध्ये ठोकलं. विनोद कांबळीचं वन डे करिअर ठीकठाक होतं, पण त्याने खरी हवा केली ती कसोटी क्रिकेटमध्ये. विनोद कांबळीने त्याच्या पहिल्या 8 टेस्ट मॅच मध्ये 2 द्विशतकं आणि 2 शतकं ठोकले. या व्यतिरिक्त त्याने टेस्टच्या फक्त 14 इनिंग मध्ये 1000 रन पूर्ण केल्या होत्या, जो आजही एक रेकॉर्ड आहे एका भारतीयाचा. कांबळीची अशी सुरुवात पाहून जाणकार त्याला एका मोठ्या क्रिकेटरच्या रूपात पाहायला लागले होते, आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांची त्याच्या पुढे जाहिरातीसाठी लाईन लागली होती. अरे हे काय करतोय? अरे चल लेट्स हॅव पेप्सी यार. Relax, boys. Have a Pepsi. Yeah, he had right choice, baby. परंतु घडलं वेगळंच, आणि नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच होतं. ते आपण पुढे पाहूया. ते वर्ष होतं 1996चं. क्रिकेटची सगळ्यात मोठी यात्रा म्हणजे विश्वचषक सुरू होणार होतं. या काळापर्यंत विनोद कांबळीनं भारताच्या मधल्या फळीमध्ये स्वतःचं नाव पक्क केलं होतं. या वर्ल्ड कप मध्ये भारताने 5 पैकी 3 मॅचेस जिंकून सेमीफायनल मध्ये प्रवेश देखील केला होता, ज्यापैकी एका मॅच मध्ये विनोद कांबळीने झिम्बाब्वे विरुद्ध शतक ठोकलं होतं. आणि यानंतर होणार होती सेमीफायनल, ज्या मॅच मुळे विनोद कांबळीचं आयुष्यच बदलून गेलं. पुढे होती टीम श्रीलंका, ज्यांनी या वर्ल्ड कप मध्ये एकही मॅच हारली नव्हती. सेमीफायनल मध्ये भारताविरुद्ध फलंदाजी करताना श्रीलंकेने 251 रन्स बनवले. भारताला मॅच जिंकायला पाहिजे होते 252 रन्स. भारताची सुरुवात नवज्योत सिंग सिद्धू यांच्या विकेटने झाली. 8 रनावरती आपली पहिली विकेट पडली. त्यानंतर संजय मांजरेकर सोबत सचिन तेंडुलकरने 90 रनची पार्टनरशिप केली. इथपर्यंत भारताचा स्कोर होता 98, आणि त्यानंतर सचिन तेंडुलकरची विकेट पडली. He's got him. Yes, he's got him. I'm sure he's out. This could be a vital wicket. It was very, very well done. He's asked for the replay.
आणि कोणाची नजर लागल्याप्रमाणे एका मागे एक भारताच्या विकेट पडत गेल्या. एकेकाळी 98 रन्सवरती फक्त 2 विकेट असणाऱ्या भारताचे 120 रन होईपर्यंत 8 विकेट पडल्या. परंतु विनोद कांबळी अजूनही मैदानामध्ये होता 10 रन्स करून नाबाद उभा. भारतीय प्रेक्षक आपल्याच देशामध्ये आपल्याच टीमला विश्वचषकामध्ये इडन गार्डनवरती हरताना पाहत होते. त्यातच काही प्रेक्षकांनी कोलकाताच्या इडन गार्डनवरती आग लावून टाकली आणि या आगीमुळे मॅच मध्येच थांबवावी लागली आणि श्रीलंकेला विजयी असं घोषित करण्यात आलं. भारताच्या क्रिकेट इतिहासामधला तो एक काळा दिवस होता. क्रिकेट ग्राउंड वरून जाताना विनोद कांबळीची काय स्थिती होती तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. It's been a long time since a match has been abandoned, and you can literally see the tears in the eyes of Vinod. ही ती मॅच आहे ज्याचं दुःख विनोद कांबळी आजही त्याच्या हृदयात घेऊन जगतोय. नहीं करूंगा, अपनी टीम से गद्दारी नहीं करूंगा मैं ये आज, इसलिए आज मेरा मन हल्का हो गया, क्योंकि ये 96 का मैच मैं लाइफ में कभी नहीं भूल सकता हूं, क्योंकि ये मैच के बाद मेरा करियर खत्म किया गया. या सामन्यानंतर विनोद कांबळीला काही अजून मॅच खेळण्याच्या संधी मिळाल्या, परंतु ते कधीही भारतीय टीम मध्ये त्याची जागा पक्की करू शकले नाही. त्यानंतर विनोद कांबळी अभिनयाकडे वळाले. त्यांनी 2002 साली अनर्थ नावाच्या पिक्चर मध्ये काम केले. या पिक्चर मध्ये संजय दत्त, सुनील शेट्टी, जॉनी लिव्हर यांसारखे दिग्गज कलाकार होते, परंतु हा चित्रपट जोरदार आपटला. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी पल पल दिल के पास या नावाच्या चित्रपटामध्ये काम केले आणि हा चित्रपट देखील काही चालला नाही. या 2 हिंदी चित्रपटानंतर त्यांनी एक कन्नड चित्रपट देखील केला, परंतु त्यातही त्यांना यश मिळाले नाही. चित्रपटानंतर विनोद कांबळीने टीव्ही रियालिटी शो जसं की बिग बॉस सीझन 3 आणि 2009 मध्ये कॉमेडी सर्कस मध्ये प्रयत्न केले. कामली रे कामली कुठे गेला मेला, और ऊपर से ये कामवाली भी मेली नहीं आली. लगता है मुझे आज घर की सफाई करनी पड़ेगी. एकेकाळी क्रिकेटच्या पिचवर गोलंदाजांना रडायला लावणारा विनोद कांबळी ऍक्टिंगच्या पिचवरती क्लीन बोल्ड झाला. क्रिकेट, ऍक्टिंग, रियालिटी शो यानंतर कांबळी राजकारणाकडे वळाला. 2009 मध्ये विनोद कांबळीने लोक भारती नावाच्या पार्टीत प्रवेश घेऊन राजकारणामध्ये एंट्री केली, परंतु येथेही त्याला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर कांबळीने स्वतःची क्रिकेट अकॅडमी चालू केली, परंतु तिथेही त्याला अपयश आले. 29 नोव्हेंबर 2013 ला कांबळीला पहिल्यांदा हार्ट अटॅक आला आणि तेव्हापासून आतापर्यंत त्याला आजाराने ग्रासलेला आहे. मित्रांनो, विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांच्यामध्ये साम्य खूप आहेत. जसं की एकच शाळा, एकच प्रशिक्षक, एकाच वयोगटात दोघं खेळले, एकाच शाळेकडून दोघं खेळले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात देखील दोघांनी मागे पुढेच केली. परंतु फक्त एक फरक या दोघांमध्ये होता, तो म्हणजे शिस्त. एकीकडे सचिनने त्याच्या शिस्तीने आणि मेहनतीने सगळ्या भारतीयांच्या मनावरती इतके वर्ष राज्य केले, तिथेच दुसरीकडे कांबळीने त्याच्या वागण्यातून, सवयीतून अनेक वेळा शिस्तीची आणि चिकाटीची कमी दाखवून दिली. त्यामुळे फक्त टॅलेंट असून चालत नाही, तर ते टॅलेंट टिकवायला, वाढवायला शिस्तीची जोड नेहमीच लागते. तर असा होता विनोद कांबळीचा आतापर्यंतचा प्रवास. तुम्हाला काय वाटतं, विनोद कांबळीचा घात कोणी केला, कोणी दुसऱ्या व्यक्तीने की स्वतः विनोद कांबळीनेच? प्लीज मला कमेंट करून कळवा. आणि तुम्ही आतापर्यंतही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जातो रे बाबा. कृपा करून सबस्क्राईब करा, त्यासाठी आळस करू नका. जय महाराष्ट्र.